ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर बोलतात, आपण थेट पाहूयात। चांगली गोष्ट आहे। गोमूत्र पिऊन एवढी प्रगती आहे तर चांगली आहे, चांगलं आहे। लाडक्या बहिणीच्या जी काही संख्या आहे ती कमी होत चाललेली आहे। सरकार अपात्र लाडक्या बहिणींना कारवाई करताना पाहायला मिळते। मात्र ज्यांनी 21 वर्ष पूर्ण केले ऑक्टोबर महिन्यानंतर, अशा अनेक लाडक्या बहिणी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांच्यासाठी अद्यापही अर्ज भरण्यासाठी तारीख येथे खुली केली नाही। बघा, तुम्हाला मला हेच सांगायचं आहे, ज्या वेळेला ह्या स्कीम आणल्या गेल्या अगदी 6 महिन्यात जुलै नंतर, म्हणजे लोकसभा झाल्यानंतर जो झटका लागला त्याच्यानंतर, तेव्हाच सगळे सांगत होते की हे गडबड आहे, हे इलेक्शन गुंडाळून घेणार आणि नंतर, कारण आपल्या राज्यावरती आलेला जो आर्थिक भार आहे तो ऑलरेडी जास्त होता आणि त्याच्यामध्ये अजून, आणि आत्ता तो भार अशक्य आहे असं जेव्हा सुजाता सैनिक, ज्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिव, आणि ते परिपत्रक काढलं, कारण सगळी सोंग आणता येतात पण बाकी सोंग आणता येत नाही। आणि लाडक्या बहिणींना या अनुषंगाने सांगू इच्छिते, आम्ही तेच तुम्हाला सांगत होतो की आमच्या मुलांच्या हाताला काम द्या, आमच्या सुना शिकलेल्या आहेत, आम्ही स्वतः शिकलेलो आहोत, आम्हाला काम द्या का। असे फुकट पैसे कायम मिळत नसतात। स्वतःचा उद्देश साध्य झाला की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी। मराठी हिंदी सक्तीवरून आपण बघितलं तर शिवसेना भवनासमोर भाजप मनसेकडून बॅनरबाजी सुरू झालेली आहे। बॅनरबाजीमधून ते एकमेकांना प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात। हिंदी भाषेच्या सक्तीवरून आपण कसं पाहता या बॅनरबाजी? नाही, माझं म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये मातृभाषा, कारण 3 भाषा आम्ही पण शाळेत शिकलो, एक मराठी मातृभाषा, ती भाषा म्हणून नाही तर मातृभाषा, हिंदी आणि इंग्लिश। आता हिंदी जेव्हा गव्हर्नमेंट सर्व्हिस, तेव्हा